म्हणून आता संधीचा फायदा करून घ्यायचा. गुरुवारी गेलो होतो बाजारामध्ये, तर आणले थोडेसे आलू. जबरदस्त वाटते वावरात जेवण करायला. थोडं आणलं का नाही, म्हणून आणलं असतं जास्त थोडसा. आता अर्धा थैल्यात आपल्याला शेंगा तोडली आपल्या. बसता येत नसन, उठता येत नसन, कोणी नाही घरी. दुष्काळात 13वा महिना. ही आता भानगड जायते बोलून आता तिथे एकटीला टाकून या लागलं. असं आणलं असं मस्त येतो मजा. आता पण टाकतो जाते काय नाही, हेच पंचायत आता कुठं गाडण्यामध्ये त्या पाणी काढत बसते आता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही अगदी मजेत आहो. आम्ही आहो मित्रांनो वावरामध्ये. तुम्हीच आली कापूस येत झाले आणि मी आलो होतो तुरी मोळ्यासाठी. आणि मी तुरी मोडल्या, तर तुरी मोडल्यावर मग काय झालं सांगतो पहा. आता जे सुमित्रा कामाने ह्या ज्या मोडलेले पेटे आहे म्हणे, आता जे जे बांधलेले असते त्या म्हणते पेटे बांधण्यासाठी म्हणते, ते जे आहे म्हणे ते आता हे आपले पेटे वाढते म्हणे, पटकन तुम्ही शेंगा तोडून घ्या म्हणे. हो, शेंगा मग वारून जाते तुरी, मग काही शेंगा राहत नाही, म्हणून शेंगा तोडून घ्या म्हणलं. तुम्ही ती गोष्ट बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे कारण ते हे 12 महिन्याचे पीक राहते. तर मग जर आता शेंगा नाही तोडल्या तर पुढं हा चान्स येत नाही. 12 महिन्यामध्ये एकदा हा शेतकऱ्याला चान्स येते. तर म्हणून मी ते सांगे का म्हणजे शेंगा तोडून घे म्हणे, म्हणून मी पटकन ह्याने शेंगाच तोडल्या. आता 2 पेक्षा जास्त वाजले आहे, भूक लागली म्हणून मी आता जेवासाठी आलो. हे बघा, हे जेवण आणलं सुमित्रानं. काढता पटकन. आत्तापर्यंत काढून काढलं नाही दे हात धुवायला पाणी. असं आहे मित्रांनो, कारण मग भेटत नाही वेळेवर हे आपले सोडे वाढून जाते ना. तुरी वाढल्यामुळे का मग ते तुरीचं तेवढं आहार नाही खात, चांगलं लागत नाही. मग का ते तुरी भटून मग ते वरण हे आपलं चून मून असं तसंच करायला लागते. मग काही तेवढं काही हे वाटत नाही. आता हे थोडंसं गचट आहे वाटतं पाणीमध्ये. मग आता शेंगा तोडून घेतल्या, उद्या शेंगा तोडल्या पक्क्या, उद्या शेंगा पक्क्या तोडून घेतो. तर मस्त आम्हाला भूक लागली तर जेवतो आता मित्रांनो. 12 महिन्याचं पीक आहे, पण तोडून घेतल्या शेंगा. काय आणला आता तुला? हे भात बघा मित्रांनो, हे आमचा भात आणला आहे, आलूची भाजी आणली, रश्श्याची भाजी आता केली. मस्तपैकी जेवण करतो आता. आलूची भाजी, भात. पोळे नाही आणले नाही पोळ्या सरल्या होत्या. बघा ना, जर म्हणजे आहेत ते म्हणजे होऊन जाते तुरी. देऊ का? तू गोष्ट बरी आहे म्हणा. हा, देऊ का? तुझी गोष्ट काही खोटी नाही म्हणा, कारण ते हे मग भेटायला पाहते. मग लवकरच वारून जाते ना तुरी. तोडून टाकली भाजी दे होते, आले होते इकडून इकडून खाल्ल्या तर साधारण. आज आमचा आता मित्रांनो बेत आहे. हा, रश्श्याची भाजी केली आम्ही आलूची. संध्याकाळी आमचा बेत काय ठरवला मित्रांनो, या शेंगा मस्तपैकी उडायच्या, भरपूर शेंगा खायच्या आज, असं आमचं ठरलं आहे. आज आमचं असं मग चान्स येत नाही वारंवार, म्हणून आता संधीचा फायदा करून घ्यायचा. भावा बहिणींनो, रानात जेवण करणे कोणाकोणाला आवडते तसे खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. गुरुवारी गेलो होतो बाजारामध्ये, तर आणले थोडेसे आलू, केली भाजी. हे तुरीचं आरण खाऊ तरसलो होतो. आता हे थोडंसं बरं वाटते. झाला काय वाटते? आहे ते डब्यातलं पुसून ठेवलं. तुमचं सुद्धा जेवण झालं असं मित्रांनो दुपारचं. आता हे आमचं वावरातलं दुपारचं जेवण आहे. जबरदस्त वाटते वावरात जेवण करायला. चार घास जास्तीचे खाते, पण इथे जोश कमी आणला वाटतं. वा, रोज आलं मग सगळं खाते. सगळं आणलं का नाही, मग आम्ही भातच खाल्ला. पोळी आपण कमी दिसल्या पोळ्या, एकच पोळी खाल्ली मग आम्ही. आता झालं भात आत्ता पचत. म्हणून आणलं असतं जास्त थोडसा. होतं का? घरी ज्यूस थोडंसं नव्हतं का? नव्हतं म्हणते. आम्ही कोणी भूक लागते ना चांगली. मग मुलगा जास्त भातच खाल्ला, त्यामुळे आता लवकर भूक लागली. आता अर्धा थैल्यात आपल्या शेंगा तोडली आपल्या. पुन्हा अर्धा थैल्या तोडतो आता शेंगा. का तर 3-3:30 वाजेपर्यंत होते. फुल थैला आपला भरते आपला. भाजी दे होते, हा? उकळले होते. बकरीला पुन्हा कसं काय का पुन्हा, घरी बकरी एकटीच आहे.
बसता येत नसन, उठता येत नसन, कोणी नाही घरी. ती बकरी मोडून नाही मिळतं ना, कोणाला माहीत असेल तर एखादी व्हिडिओसुद्धा काढली. आता हे व्हिडिओ, हा व्हिडिओ केव्हा येते का, पहिले येते का मागून येते मला माहीत नाही. तर दुष्काळात 13वा महिना गेली आमची बकरी मोडून, पाय मोडूनला. पहिलंच आमच्या जीवनात नाना तऱ्हेच्या समस्या आहे, अडचण आहे, आणि हे एक आलं नवीन. आता हे चालू आहे, आता तिथे गावातच जोडला, तिळाचं तेल चांगलं चालू राहते, बस कोणीच नाही घरी. तर हा उपाय नाही राहत, घरी राहावं तर कामधामं राहते. कामधाम कुठलं मजूर सांगा तर मग कुठलं, मग तुरी वाढल्या तर मग झाल्या, फुटल्या तुरी दाणे काय एकही दाणा राहत नाही. मग वरण कुठलं खातं 12 महिने सांगा आता तुम्ही. ही आता भानगडे जायते बोलून आता तिथे एकटीला टाकून या लागलं. असं आता गोष्ट हाता असं आणलं असं मस्त येतो मजा. माहीत नव्हतं तुला, थोडे जास्त भात करायला पाहिजे होता का? हां, थोडे जास्त भात केला असतं तर होत नाही भरलं. आता हात चाटाल त्या तसं नाही भरत, माती करणं. आता ते वाटत पाणी, आता 4 गिलास जास्त पाणी पिऊन घेतो. त्या पाणी टाकतो, पोट भरून जाते. तेव्हा हेच पाणी, उष्ट पाणी पितो, हेच पाणी पितो. वाया दवडायला जमत नाही पाणी. आता आपलं पाणी लई लांब आहे, काय कोणत्या पाणी काय येत नाही, हेच पाणी पितो. कुठं गाडण्यामुळे त्या पाणी काढत बसते. आता पाय भरते रिकामे, टाक पाय भरवणं परवडत नाही. मध्ये शेंगा तोडायच्या आहे पटापट. उभ्या तुरीच्या तोडा आणि पटापट. उभे तुरी नाही, कुठे शेंगा तोडून मध्ये संध्याकाळपर्यंत. मग ह्या उभ्या तुरी परवा आपण कापतो तेव्हा शेंगा तोडता येते. पुन्हा 1-2 रुपये पुन्हा शेंगा खायच्या, पुन्हा 1-2 रुपये मग भेटत नाही शेंगा. संधी एकदाची वाया गेली, आपली हातातून गेली. किंवा आपला जीवनातला एखादा चांगला मोलाचा क्षण आला, तो आपण सोडून दिला, तसं पुढं मग ती येते का संधी? अजिबात नाही येत संधी जीवनामध्ये. म्हणून आता हे संधी आपण अजिबात वाया दवडायचीच नाही. ज्या तुरी पाडलेल्या आहे त्याच्या शेंगा तोडतो आता मी. आता का शेंगा तोडेपर्यंत 3:30 ते 4 वाजतेच कमीत कमी. मग राहतेच का दिवस. मग थोडशा मग ज्या मोडलेल्या तुरी आहे तर बांधून घेतो. मग बांधेपर्यंत मग दिवस जाते, हो नाही. सूर्य डुबते, सूर्य डुबलं का मग घराकडे जातं राहते. मग कागडे भेटते का आपल्याला. मग परवा ह्या तुरी मोडून परवा तसंच काम करावं लागेल. मग शेंगा तोडाचं काम. मित्रांनो, आमचं जेवण झालं. आता सुमित्रा जाते आपल्या कामाले, मी जातो शेंगा तोडाले. व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. आमच्या नवीन व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.